नमस्कार मित्रांनो, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ PYQ प्रश्न पोलीस भरती विशेष करून कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व. मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नाकडे. मित्रांनो पहिला प्रश्न आहे, बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागतात, प्रत्येक शब्दाच्या नंतर लागतात. काय म्हणतंय, बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो, बेदम. बेदम. बाकी ठिकाणी सगळीकडे जर तुम्ही बे लावला तर विरुद्धार्थी शब्द तयार होते. बेहिशेबी, बेफिकीर, बेपरवा. ऑप्शन नंबर मित्रांनो 1 बरोबर आहे. त्यानंतर पिवळ्या फुलांची ओळ या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, सोनावळी. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत, एकूण किती व्यंजने आहेत म्हणते. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, 34. दंड नसलेले अक्षर पुढील पैकी कोणते. दंड नसलेले म्हणते. ऑप्शन नंबर डी, र. र ला दंड नाही मित्रांनो. फॉर एक्झाम्पल क्ष ला हे शेवटी दंड आहे, फ ला मधात दंड आहे, द ला हे अर्धा दंड आहे आणि र ला दंड नाही, म्हणून ऑप्शन नंबर डी आहे. मिठामुळे जेवणाची रुची वाढते. किती नामे आहेत. या वाक्यात नामे किती आहेत म्हणते. मित्रांनो तर लक्षात ठेवायचे, सरळ सरळ वाक्य. मिठामुळे मध्ये मीठ एक नाम आहे, जेवण एक नाम आहे आणि रुची एक नाम आहे. टोटल नाम किती झाले, 3. म्हणून ऑप्शन नंबर बी, 3 नाम आहेत त्या वाक्यामध्ये. मार्च नंतर एप्रिल महिना येतो, नंतरला अंडरलाईन आहे मित्रांनो. अधोरेखित शब्दांची जात कोणती. ठीक आहे मित्रांनो, हा शब्द जोडून सुद्धा आहे. ठीक आहे, तर शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय, म्हणून ऑप्शन नंबर बी. गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे पद ओळखा म्हणते. शौर्य भाववाचक नाम आहे, क्रौर्य भाववाचक नाम आहे, धैर्य भाववाचक नाम आहे, मित्र सामान्य नाम आहे. तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढील पुलिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते. पुढील पुलिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते. ठीक आहे मित्रांनो, एक हत्ती अनेक हत्ती, ऑप्शन नंबर 4. एक बोका अनेक बोके, एक माणूस अनेक माणसे, एक घोडा अनेक घोडे. वचन बदलायले, पण एक हत्ती अनेक हत्ती दोन्हीकडे सेम आहे आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. पावसात शब्दाला अंडरलाईन आहे मित्रांनो आणि याला त हा प्रत्यय लागलेला आहे आणि मग त हा प्रत्यय सप्तमीचा आहे. ऑप्शन नंबर डी. अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. महाराजांचा थाटच वेगळा. महाराजांच्या शब्दाला अंडरलाईन आहे आणि चा हा प्रत्यय षष्टीचा आहे. ऑप्शन नंबर सी. छप 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 अभ्यास असला पाहिजे आपला मित्रांनो. बघणं आन्सर संगच. मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार ओळखा. उद्गारार्थी चिन्ह आले शेवटी, म्हणून ऑप्शन नंबर बी, उद्गारार्थी. नानांचा अभिनय दाखवण्यासारखा आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. ठीक आहे मित्रांनो, उद्गारार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, विधानार्थी. ऑप्शन नंबर डी. सरळ सरळ वाक्य, सरळ विधान केलेलं विधानार्थी. काय म्हणते बघा ना, नानांचा अभिनय दाखवण्यासारखा आहे, सरळ विधान आहे म्हणून विधानार्थी वाक्य. ठीक आहे. संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. संबोधन. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी मित्रांनो, स्वल्पविराम. संबोधन म्हणजे हाक मारणे आणि हाक मारताना स्वल्पविरामाचा वापर करतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं, रामा इकडे ये, रामा इकडे ये, मग हाक मारली, संबोधन आहे आणि संबोधनाच्या वेळेस कोणाचा वापर करतात, स्वल्पविरामाचा, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पुढील वाक्यातील काळ सांगा. सूर्य डोंगराआड जात असतो. जा मूळ धातू प्लस त प्लस असतो, मूळ धातू प्लस त प्लस असतो बरोबर रीती वर्तमान काळ होते मित्रांनो. काय होते, रीती वर्तमान काळ. कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व. राजू अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. ठीक आहे, संकेतार्थ आहे, आज्ञार्थ आहे, विध्यर्थ आहे आणि स्वार्थ आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, आज्ञार्थ. थांबतो मित्रांनो.
तत्पूर्वी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, PYQ प्रश्न आहेत, अतिशय महत्त्वाचे प्रश्न. ॲज इट इज जशाच तसे आलेले प्रश्न आहेत मित्रांनो. प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.